नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण आलू रवा वडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 आलू घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेले आहेत. इथे मी किसणी घेतलेली आहे आणि ज्याकडून बारीक आहे तिथून आपण ही किसून घेणार आहोत. तर इथे मी दोन्हीही बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये हे काढून घेत आहे. आपल्याला हे बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे 2 पाण्याने मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामधील स्टार्च काढून घेतलेला आहे. तर इथे कढईमध्ये मी इथे थोडंसं तेल गरम करून घेत आहे. या कढईमध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हे किसलेले बटाटे यामध्ये हलकेसे शिजवून घ्यायचे आहेत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे बटाटे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे, बटाट्याचा किस. आता याचबरोबर इथे मी 1 वाटी रवा घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता जवळजवळ आपल्या हा बटाट्याचा किस शिजत आलेला आहे आणि याचबरोबर मी इथे 1 वाटी रवा यामध्ये घालत आहे. रवा यामध्ये घातल्यानंतर पाणी संपूर्णपणे ऑब्झर्व करून घेतो हा रवा आणि आता यामध्ये आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि याचबरोबर यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर हे दोन्ही मिश्रण यामध्ये घालणार आहोत आणि बरोबर चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालणार आहोत. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मी इथे एक ट्रे घेणार आहे आणि त्यामध्ये हे जिन्नस त्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही हे जिन्नस टेम्परेचरवर देखील थंड करून घेऊ शकता किंवा फ्रीजमध्ये देखील याला ठेवू शकता. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये हे आपलं छान असं मिश्रण थंड होतं आणि व्यवस्थित असं सेट होऊन जातं. तर तुम्ही बघू शकता एका ट्रेमध्ये मी हे व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर मी एका पोलपाटामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं कट करून घेत आहे. मी इथे चौकोनी शेपमध्ये हे कट करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आपलं हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी हे आपले वडे कट केलेले यामध्ये तळून घेत आहे आणि लक्षात असू द्या जेव्हा आपण वडे तळून घेऊ त्यावेळेला गॅसची फ्लेम ही फास्ट पाहिजे. वडे व्यवस्थित तळत आहे. तुम्ही बघू शकता वड्याला छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. मी हे तेलाच्या बाहेर काढून घेत आहे. याचप्रमाणे दुसरी बॅच देखील यामध्ये तळून घेत आहे. ही देखील छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. अगदी छान टेस्टी आणि कुरकुरीत असे हे वडे होतात. गॅसची फ्लेम ही मोठीच पाहिजे, अजिबात याला कमी जास्त करायचं नाही आहे. तर इथे आपले हे वडे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा